आज 12 जून 2025 पासून पुढील 3 दिवसांचा म्हणजेच 12, 13 आणि 14 जूनचा महाराष्ट्रातील पावसाचा अचूक अंदाज आज पाहूया. IMD स्कायमेट आणि RAMCच्या मुंबईच्या डेटावर आधारित शेतकऱ्यांसाठी टिप्स आणि पूरसतर्कता घेऊन आलो आहोत. तुमच्या गावात पाऊस कसा आहे? कमेंट करा आणि चला सुरू करू. आज 12 जूनला कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मध्यम ते हलका पाऊस. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस तर सोलापूरमध्ये हलक्या सरी. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर नांदेडमध्ये ढगाळ वातावरण. विदर्भात नागपूर, वर्धामध्ये मध्यम आणि चंद्रपूरमध्ये हलका पाऊस. नाशिक, जळगावमध्ये हलक्या सरी. उद्या 13 जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस तर मुंबई, पालघरमध्ये मध्यम आणि पुणे, कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तर सोलापूरमध्ये हलका पाऊस. मराठवाड्यात बीड, जालनामध्ये मध्यम आणि नांदेडमध्ये हलका. विदर्भात नागपूर, अमरावतीमध्ये मध्यम आणि चंद्रपूरमध्ये हलका. नाशिक, जळगावमध्ये मध्यम सरी. 14 जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तर मुंबई, ठाणेमध्ये मध्यम, पुणे, सातारामध्ये मध्यम तर सांगलीमध्ये हलका. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम आणि लातूरमध्ये हलका. विदर्भात नागपूर, भंडारामध्ये हलका तर गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण. नाशिक, धुळेमध्ये हलक्या सरी. शेतकऱ्यांनी भात आणि सोयाबीन पेरणी 15 जूननंतर करावी. कोकणात पूर सतर्कता. रायगड आणि कोल्हापुरात नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी. मुंबईत पाणी साचण्याची शक्यता. तुमच्या गावात पाऊस पडला का? कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.